शिवसेना नेते संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत। शिरसाट साहेब, मोदींजींचा दौरा झाला महाराष्ट्रात, नाशिक मुंबईमध्ये अनेक विकास कामांचं उद्घाटन केलं। मुख्यमंत्री होते, दोन्ही उपमुख्यमंत्री 2024च्या प्रचाराचा नारळ फोडला महाराष्ट्रात मोदींच्या हस्ते असे म्हणायचं, कारण 2 सभा झाल्या, मोठ्या रोड शो करण्यात आले दोन्ही शहरांमध्ये। तसं नाहीये, परंतु त्या अर्थाने मानायला सुद्धा हरकत नाही। हे जे काही उद्घाटन झाली, लोकार्पण झाली, लोकांच्या सुविधासाठी जे काही उद्घाटन केली ते तर सत्यच होय, परंतु कोणताही राजकीय पक्ष असला तर हे उद्घाटन करत असताना आपल्या पक्षाची भूमिका असेल, राजकीय भूमिका असेल, त्या ठिकाणी मांडत असतो। म्हणून मोदी साहेबांनी सभा घेऊन काही गैर केलेलं नाही किंवा नवीन काही पायंडा पाडलेला नाही। हे आम्ही केलं, आम्ही दिलं, त्यांनी सांगितलं की याला खर्च किती आला, कसा आला, कशामुळे आला, या सर्व ज्या गोष्टी होतात त्या टायमाला आपल्या पक्षाचा कुणी त्याला जर प्रचार म्हणत असेल तर त्याला कुणी ऑब्जेक्शन घेत नाही। जनरली सरकारमध्ये काम करत असताना आपण जो काही 5 वर्षाचा आढावा द्यायचा प्रयत्न करतो की आमच्या काळामध्ये काय केलं, तर हे केलं, हे केलं, हे केलं, आणि हे टीका कोण करतात? ज्यांनी कामं केली नाहीत। दाखवायला काही पाहिजे ना, मग त्यांच्याकडे दाखवायला नसेल तर मग ते हे राजकीय भांडवल त्याचं करतात, आणि याला लोक काही सिरियस घेत नाही। लोक म्हणतात आम्हाला सुविधा आणि आमचे कामं होतात, याला लोक प्राधान्य देत असतात। तुम्ही टीकेचा विषय काढला म्हणून अटल सेतूचं उद्घाटन झालं। उद्धव ठाकरेंनी म्हणले की अटल सेतू बांधला, पण अटलजींचा फोटो कार्यक्रमात नव्हता। राम मंदिर बांधताय, तिथे तरी रामांची मूर्ती ठेवा। यांचा चष्मा अशाच अँगलकडे जातो। नको तिथं पाहायची जी सवय लागलेली आहे ना, ती त्यांची सवय झालेली आहे। आता एवढा समृद्धी महामार्ग बांधला म्हणजे त्याचं नाव आम्हाला दिसत नाही, आता यांना काय बोलावं ना। म्हणून या बारीक गोष्टी शोधायचा, मग अटलजीचा फोटो का नव्हता, मग अटलजीचा नातेवाईक का नव्हता, मग त्याचा नातेवाईक का नव्हता, असे जे काही म्हणजे त्याला काय म्हणता येईल, त्याला फक्त आणि फक्त बालिशपणा हा एकच शब्द त्याला लागू होतो। 22 तारखेला काळाराम मंदिरात येत आहेत उद्धव ठाकरे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट। राष्ट्रपतींना निमंत्रण पाठवणार आहेत ते 22 तारखेला नाशिकमध्ये। आम्ही प्रोटोकॉल पाळू, कारण राम मंदिराच्या उद्घाटनाचं आमंत्रण राष्ट्रपतीला नाही असा आरोप केला। आम्ही मात्र बोलवणार आहोत असं सांगितलं। उद्धव ठाकरेंचा हा देखील एक दौरा आहे मोठा, काळाराम मंदिरात जाणार आहेत, आरती करणार आहेत, तिथे राष्ट्रपतींना बोलवले त्यांनी। काळाराम मंदिरमध्ये राष्ट्रपतीला निमंत्रण यांच्यामुळे मिळणार आहे का? राष्ट्रपती ठरवू शकत नाहीत, राष्ट्रपती येऊ शकत नाहीत, तर काळाराम मंदिराची काही मालकी यांची? कुणाला काय करताय तुम्ही? तुम्ही काळाराम मंदिरामध्ये किती वर्षांतर गेलात? आहे ना मंदिर, इथंच आहे ना महाराष्ट्रात। किती वर्षांतर तुमची भेट त्या काळाराम मंदिराला देतात? हे तरी विचार, स्वतःच्या मनाला विचारा ना। मोदी साहेब गेले म्हणजे यांना वावडं कसं? तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला मोदी साहेब कुठे जात असतील, तुम्ही त्यांची तुमची बरोबरी करू नका। पंतप्रधान असेल, राष्ट्रपती असेल, मुख्यमंत्री असेल, यांनी कुठं जावं हे ते ठरवतील, तुम्ही आम्ही ठरवणार नसतो त्यात। त्यांना वाटलं की मला इथं जायचं। मोदी तुम्हाला पाहिलं तुम्ही कधी मंदिरात, शंकर भगवानच्या मंदिरात जातात, आता मागे त्या एका स्टेटला गेले, त्यांची इच्छा असेल त्या ठिकाणी जातील। आणि तुम्ही राष्ट्रपतीला जर आता हे देत असाल, निमंत्रण देत असाल, मला वाटतं तुमच्या निमंत्रणाची त्यांना गरज नाही। त्यांची जेव्हा इच्छा होईल तेव्हा ते येतील। फक्त तुम्ही हे सांगावं, मी काळाराम मंदिरमध्ये यापूर्वी किती वेळा गेलो होतो, याचा जरी उलगडा केला तर लोकांना वाटेल की हा तुम्ही राम भक्त आहात। शिरसाट साहेब, मोदींच्या दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंनी आज घराणेशाहीचा देखील आरोप केला तुमच्यावर, कारण ते कल्याण दौऱ्यावरती आहेत। श्रीकांत शिंदे यांचा तो सगळा मतदारसंघ आहे। गद्दारांच्या घराणेशाहीवर वाद करण्यासाठी मी जात आहे असं म्हणाले ते, आणि मोदींना पण घराणेशाहीवर सुनावले। एक नक्की चांगलं झालं, श्रीकांतनी त्यांचं अभिनंदन केलं। आज ते एका शाखेला जात आहेत, जवळपास 19 वर्षानंतर माणसात आणण्याचं काम एकनाथ शिंदेने केलं, हे तेवढं सत्य आता मानावं लागेल त्यांना। ही त्यांच्या केलेल्या उठावाची पावती आहे। आता लोकात मला दिसत आहेत, तुमच्या टीव्हीच्या चॅनलवर दिसत आहेत, काहीतरी लोकांचं गरड आहे ना, तर जवळ आम्हाला आमदाराला येऊ देत नव्हते, आता शिवसैनिक जवळ यायला लागलेत, त्यांच्या हाताने रिबीन कापायला लागलेत। हे परिवर्तन जे झालं त्याला एकनाथ शिंदे साहेब जबाबदार आहेत। म्हणून आता तुम्ही घराणेशाही हे जे आहेत ना वाक्य, हे तुमच्यासाठी लागूच होतात। पण कल्याणचा दौरा करतात, श्रीकांत शिंदे खासदार आहेत, आव्हान उभं होईल शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासमोरचं? असं काही दौरा त्यांना आव्हान करण्यासाठी नाही करत ते दौरा। आता वरळीचा दौरा किती वेळा करायचा ना, त्याच्यापेक्षा जवळचं कल्याण आहे,
म्हणून ते कल्याणला जातील, 5-7 तास टाइमपास करतील, येतील आणि ते कसे मूर्ख कार्यकर्ते भेटलेत असं ते आपसामध्ये संजय राऊत ते चर्चा करतील. पण ते म्हणाले की आम्ही अंधभक्त नाही आहोत. नाही, ते अंधभक्त नाही आहे, ते डोळस एकदम अंधभक्त नाही, ते डोळसपणे पाहतात एकदम. आणि कुणाची वाट लावायची आणि कशी वाट लावून घ्यायची त्यांच्यासारखं कोणालाच माहीत नाही. पण ते संजय राऊत पण सोबत आहेत. 1985च्या शाखेचा वाद झाला होता, तुम्ही देखील त्या शाखेवर दावा ठोकला होता, ती शाखा ठाकरे गटाकडे राहिली, त्या शाखेला आज ते भेट देत आहेत. हा ऐतिहासिक क्षण आहे असं त्यांनी सगळ्यांनी सांगितले. यावरून काही फरक पडेल दोन शिवसेनेमध्ये वाटते तुम्हाला? काही फरक पडत नाही. हे असे ऐतिहासिक पुरावे जमा करण्यामध्ये गुंग राहतील, यांना काही घेणं देणं नाही. कल्याणमध्ये असलेली 1985ची एक शाखा, 19 वर्षांतर त्याला असलेली यांची भेट, याला असं काही वेगळं असं महत्त्व नाही. एखादा नेता जर एखाद्या ठिकाणी आला, उदय शिंदे साहेब माझ्याकडे आले, मी जल्लोषात त्यांचं स्वागत करेल, ढोल ताशे लावेल, फटाक्याची आतिषबाजी करेल. हे कॉमन प्रोग्राम असतो आणि त्या कॉमन प्रोग्रामचं यांना मोठंपण वाटतं, म्हणून त्यांना मोठंपण वाटू द्या, त्यांना संभ्रमात राहू द्या. आणि जोपर्यंत त्यांच्या बरोबरला संजय राऊत आहे तोपर्यंत इतर पक्षाने त्यांची चिंता करायची गरजच नाही आहे, असं माझं ठाम मत आहे. 2024चा एक प्रश्न आहे शिरसाट साहेब. लोकसभा निवडणुका आधी होतील, मग विधानसभा होतील. जागा वाटपावरून महायुतीचं सगळं तुम्ही बोलणं चालू आहे, तुमचे नेते बोलत आहेत. संभाजीनगरचा विचार केला तर 2024साठी तुमची भूमिका काय असणार आहे? कारण तुमची भूमिका महत्त्वाची ठरते, कारण अनेक नेते आहेत, भुमरे आहेत, तुम्ही आहात, इतर देखील नेते आहेत. काय तुमची भूमिका असणार आहे? छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचं काय चित्र दिसेल? नाही, महायुती तर विजय होईल आणि ही जागा शिवसेनेकडे राहील. बहुतेक ठिकाणी ज्या पक्षाकडे आहेत त्या पक्षाला ते जागा द्यायच्या. एखादी जागा जर अशी असेल की त्या ठिकाणी उमेदवार बदलायचा जर वेळ आली किंवा अदलाबदल एखादी सीट जर झाली तर तेवढंच होऊ शकतं. नसता संभाजीनगर पश्चिमची जागा, संभाजीनगर जिल्ह्याची जागा ही शिवसेनेकडे राहणार आहे. पण उद्धव ठाकरे म्हणतात की गद्दाराला आम्ही पाडू, गद्दार जिंकू देणार नाही. सामान्य कार्यकर्त्याला उभं करून तुमच्यासारख्या गद्दारांना पाडू. अरे, ते त्यांच्या भाषणामध्ये असे शब्द वापरणं सोपं आहे, फिरावं लागतं, त्यासाठी माणसात काम करावं लागतं. हे एका ठिकाणी बसून होत नाहीये, घरकोंबडी होऊन होत नाही. की शिवसैनिकांना डिवचू नका, मोहळ आहे, जर दगड मारला तर याद राखा. शिवसैनिक म्हणजे कोण? संजय राऊत, विनायक राऊत, सुभाष देसाई, अनिल देसाई. या शिवसैनिकाला डिसवायचं नाही असं त्यांचं म्हणायचा अर्थ असेल. जो खरा शिवसैनिक आहे तो आमच्या बरोबर आहे. एक शेवटचा प्रश्न. हा, दौऱ्यावरती ते कल्याणचे आहेत, मुख्यमंत्री ठाण्याला जात होते. एका ठिकाणी दोघांचा कॉन्वॉय एकत्रित आला, उद्धव ठाकरे बाजूला सरकले आणि शिंदेंना पुढे जाऊ दिलं. मनाचं मोठेपणा दाखवलं मुख्यमंत्र्यांसाठी? नाही, जे पूर्वी करायला पाहिजे होतं ते त्यांनी आज केलं. पूर्वी पुढे जायला पाहिजे होतं. पूर्वी त्यांनी पुढं केलं होतं, परंतु त्यांना ओव्हरटेक करून ते गेले. आज त्यांना असं वाटलं असेल की नाही, हे आपण चुकलो त्या वेळेला, आता तरी शिंदेला पुढे जाऊ द्या, म्हणून त्याने तो साईड ट्रॅक केलेला आहे. धन्यवाद शिरसाट साहेब. 2024साठी छत्रपती संभाजीनगरची रणनीती काय असेल आणि सगळा आज उद्धव ठाकरेंचा जो दौरा आहे त्यावर पूर्ण भाष्य जे आहे संजय शिरसाटांनी केलेलं पाहायला मिळते. कॅमेरापासून तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.